शिक्षण आणि युवकांच्या प्रश्नांवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी उभारलेल्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तसेच आंदोलनादरम्यान झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध करण्यासाठी कणकवली तालुक्यातील ओसरगाव टोल नाका येथे ग्रामस्थांच्या वतीने श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले। यावेळी लाठीचार्जमध्ये मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आलेल्या अंकिता हिला तसेच आत्महत्या केलेल्या 22 विद्यार्थ्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसेच देशभरातील युवकांनी शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी दाखविलेल्या एकजुटीचे स्वागत करत युवा पिढीचे जाहीर अभिनंदन करण्यात आले। या कार्यक्रमात बबली राणे, प्रमोद कावले, प्रदीप तळेकर, नितीन धुरी, पोलीस पाटील, संजना आंगणे, रोटरी अध्यक्ष दीपक आळवे व परिवार तसेच ओसरगावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। उपस्थितांनी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करून शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर शासनाने गंभीरपणे विचार करून योग्य निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली। विद्यार्थ्यांसाठी देशासाठी शिक्षणाकरता जो लढा उभारला त्याकरिता त्यांना पाठिंबा देण्यासाठी तसंच जंतर मंतरवर जे काय पूर्ण भारत देशातील तरुणाई एकत्र युवा पिढी एकत्र झाली आणि जो काय शिक्षणाच्या विरोधात सिस्टमच्या विरोधात जो काय आवाज उठवला त्याच्यावर जे लाठी हल्ला झाला, लाठीचार्ज झाला, निष्पाप निरागसांनी तरुण मुलामुलींवर जे काय लाठी हल्ला झाला त्याचा एक निषेध व्यक्त करण्यासाठी, त्याचप्रमाणे या ठिकाणी 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली व एक मुलीचा लाठी हल्ल्यात दुर्दैवी मृत्यू झाला अंकिता, त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी, तसाच देशभरातल्या उद्रेकानंतर नैतिक जबाबदारी स्वीकारून भारतातल्या तरुण युवा पिढीच्या समोर सरकारला धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्यास भाग पाडले। त्या तरुणाईचं आणि युवा पिढीचं अभिनंदन करण्यासाठी या ठिकाणी ओसरगाव बोर्डे आणि आमच्या कार्यक्रम जिल्ह्यात सध्या मनाई आदेश असला तरी एक आमची नैतिक जबाबदारी म्हणून देशभरात कुठे ना कुठे कार्यक्रम जंतर मंतरचा उद्रेक झाला। मग आम्हालाही वाटलं की आपल्या गावाच्या वतीने काहीतरी आपण निदान जरी मनाई आदेश असला आणि जरी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा जरी दिला असला तरी आपण एक नैतिक जबाबदारी माणुसकीच्या दृष्टिकोनातून त्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी 2 मिनिटं उभं राहायचं आहे। त्यानंतर आपला हा कार्यक्रम संपल्याचं जाईल। या ठिकाणी सर्वांनी 2 मिनिटं स्तब्ध होऊन विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करायची आहे। भारत माता की इन्कलाब वंदे मातरम।